राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधूंवर चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून वारंवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही शुक्रवारी जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असे संकेत दिले आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि राज्यातील राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, मात्र गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होत नाही, असं स्पष्टपणे पवार यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेत काय परिस्थिती असेल असा प्रश्न शरद पवार यांना अनौपचारिक चर्चेत विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी स्पष्टपणे मत मांडले आहे. ते म्हणाले, आतापर्यंतचा अनुभव असा आहे की राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, मात्र त्या गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन होत नाहीत. मनसेला मते मिळत नाहीत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तन होते, त्यात त्यांना यश मिळते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते दिसून आले आहेत. शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मविया म्हणून एकत्र लढल्या पाहिजेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित होईल असे मला वाटत नाही. त्याचा फायदा मवियाला मिळू शकतो. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत लेख लिहिला आहे. त्या लेखात महाराष्ट्रातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, राहुल गांधी यांचा लेख अजून मी वाचलेला नाहीये, पण बाजूला काढून ठेवला आहे. संध्याकाळी शांततेत तो वाचणार आहे.